भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास देशामध्ये आणि जगामध्ये फार मोठा आहे। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक दिग्गज नेते, अनेक क्रांतिकारक या देशामध्ये झाले आणि 1885 मध्ये ब्रिटिशांच्या जोखडातून देशाला मुक्त करण्यासाठी राष्ट्रीय नेत्यांनी त्या काळामध्ये 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना केली आणि त्या 1885 काली उमेशचंद्र बॅनर्जी ते नामदार गोखले, टिळक आणि त्याच्यानंतर गांधीजींच्याकडे 1920 नंतर देशाचं नेतृत्व आलं आणि त्या काळामध्ये स्वातंत्र्याचा लढा बंगालपासून ते दिल्ली आणि दिल्लीपासून ते केरळपर्यंत देशभर सुरू होता आणि त्या काळामध्ये सर्वसामान्य जनता ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्य लढ्यामध्ये फार मोठा सहभाग घेऊन ब्रिटिशांच्या विरोधात लढत होती। त्यासाठी साहजिकच नेतृत्वाची गरज होती। 1920 साली टिळक गेल्यानंतर, टिळकांचं निधन झाल्यानंतर गांधीजींकडे या देशाची सूत्र आली। मोतीलाल नेहरू असतील, जवाहरलाल नेहरू असतील, मौलाना कलाम आझाद असतील आणि त्या काळामध्ये सर्व पुढे गृहमंत्री राहिलेले भारताचे आपले सरदार वल्लभभाई पटेल असतील, भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लढाई त्या काळात सामाजिक पद्धतीने या देशामध्ये क्रांतिकारी स्वरूपात सुरू होता। देशामध्ये अल्पसंख्याकांचे लढे, आदिवासींचे लढे आणि सर्व देशातला संघटित समाज देशासाठी ब्रिटिशांच्या विरोधात एकवटलेला होता। अशा काळामध्ये स्वातंत्र्य लढा म्हणून राष्ट्रीय सभा म्हणजे त्या काळातली काँग्रेस देशामध्ये लढा देत होती आणि क्रांतिकारक आपापल्या पद्धतीने लढा या देशामध्ये देत होते। कामगार आणि शेतकऱ्यांचं राज्य उभं राहावं म्हणून कम्युनिस्ट साम्यवादी चळवळी देशामध्ये उभ्या होत्या। 1917 मध्ये रशियामध्ये क्रांती झाली, तिचे पडसाद देशामध्ये उमटले। 1920 आणि त्या काळानंतर महात्मा गांधीजींनी दांडी यात्रा असेल, सहकार चळवळ असेल आणि 1942 चलो चले जाओचे त्यांचं आंदोलन असेल। ब्रिटिशांना 42 साली या देशामध्ये प्रखर विरोध झाला। नाविक दलानं आणि वैमानिक दलानं बंड केल्याने या देशाबाहेर त्यांना जावं लागलं। सुभाषबाबूंनी, भगतसिंगांनी या देशासाठी फार मोठी क्रांती केली आणि संपूर्ण काँग्रेसच्या काळामध्ये सर्व राष्ट्रीय नेत्यांनी, जवाहरलाल नेहरू असतील, महात्मा गांधी असतील आणि सर्व प्रकारचे सर्व त्यांचे सहकारी राष्ट्रीय नेते असतील, त्यांनी फार मोठा लढा दिला। गांधीजींनी शांतता सांगितली, अहिंसा सांगितलं, त्यांनी हरिजन वृत्तपत्र सुरू केलं, त्यांनी यंग इंडिया सुरू केलं आणि देशामध्ये ते फार मोठे बॅरिस्टर होते। त्यांनी अनेक प्रकारची या देशासाठीची ग्रामव्यवस्था, खेड्यातला शेतकरी बदलावा, कामगार बदलावा, देशाला सुखी व्हावं अशा प्रकारचं आंतरराष्ट्रीय लेवलचा अभ्यास त्यांनी आपल्या या देशासाठी त्या काळामध्ये नेतृत्वाच्या रूपाने उभा केला।